प्रमुख मान्यवरांना नमस्कार. मी इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल शेवटी वर्ष विश्व आदिवासी दिवस हा उद्या आहे, पण उद्या आपला सर्वांना सुट्टी आहे, म्हणून आज आपण साजरा करणार. हा दिवस साजरा करण्याचा ठराव 23 डिसेंबर 1994ला झाला की आदिवासी दिवस म्हणून एक दिवस तरी मूळ रहिवासी. इथे तुम्ही ती प्रतिमा दिसत आहे, बिरसा मुंडा पदवी दिली होती. जसं महात्मा ही पदवी गांधीजींना दिली होती, तसं जनतेने निवडलेला नायक म्हणून जननायक अशी त्यांना पदवी दिली होती. असं का तर ते जंगलात, वनात, वनस्पती त्यांच्याशी जणू काही बोलत होते. तुम्ही बघत असणार आजही आदिवासी आपण समोर बघतो अर्धवस्त्र, आणि त्यांच्या खेड्यापाड्यात जरी असले ते कधीही त्यांना दवाखान्याची गोळीची गरज पडली नाही, कारण की त्यांच्याकडे तो जुना ठेवा आहे. जसं काही आपण सांगतो आपल्या आजीचा बटवा आहे, तसं त्यांच्याकडे काहीतरी आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्याच्यामुळं त्यांचं आरोग्य निरोगी ठेवत होते. बिरसा मुंडा हे भगवान होते असं म्हणतात. का तर त्या वनस्पती, जडीबुटी त्यांच्याशी बोलत होत्या आणि त्यांच्या आदिवासी बांधवांचे ते प्रश्न सोडवत होते. वैद बनून आईच्या वेळी येऊन ते सांगितलं मुलांनी. कंट्या भील, स्वाजा नाईक, बिरसा मुंडा हे पण क्रांतिकारी होते. जसं आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. स्वातंत्र्याचा सिंहाचा वाटा होता, पण खेडोपाडी ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजांचा अन्याय अत्याचार वाढतच होता. त्यांना प्रतिउत्तर देणारे हे तीर कांटधारी, हे तीर कमानवाले, यांच्या तीरला एवढी अनुकुचीदार विष लागलेलं असायचं की एका बाणामध्ये समोरचा गारद झालाच पाहिजे. फक्त 25 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी एवढा इतिहास रचला, एवढं पराक्रम केले की आजही त्यांना आदिवासी दिनाला पूजलं जातं. का बरं? कारण की ते होते तर मूळ रहिवासी कोण होता हे ओळख झाली. वनवासी आदिवासी एकच शब्द. बिरसा मुंडा हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आदिवासी लोकांना, ज्यापासून त्यांना प्रगती प्रेरणा मिळाली. पूर्वीच्या काळी अशिक्षित होते, पण आज मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत आदिवासी बांधव, आणि खरंच त्यांनी त्यांच्या कार्याने, कर्तृत्वाने ते त्यांच्या हुद्द्यावर पोहोचले आहेत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपण नंदुरबार हा आदिवासी जिल्हा त्या जिल्ह्यातले आहोत, आणि आपण हा कार्यक्रम आवर्जून करत आहोत. आदिवासी दिनाचं महत्त्व एवढं आहे की ज्या गोष्टी संस्कृती मागच्या आपण विसरू गेलो त्या पुन्हा वर आणणे, जे मानव अधिकार आपल्यापासून सुटले आहेत ते पुढे आणणे. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांवर अन्याय प्रतिउत्तर देण्यासाठी जो ॲक्ट होता, पेसा ॲक्ट, तो दूर केला. कर लादायचे ते आज होत नाही. तो 75% कर द्यायचा 100%, म्हणजे कमवायचं 100%, 75% समोरच्यांना द्यायचं. हे असं चालत राहील. हे मोडीत आणून आज ते समोर नष्ट झालं आहे. तर 1875 पासून
हा जन्मलेला व्यक्ती 1900 साली त्यांचं देहांत झालं. तुम्ही वेशभूषा बघत आहेत त्यांची, फक्त धोतर नेसलेला आहे, तीर कामटर आणि वनात जंगलात मशाली घेऊन फिरतो. अशा या महान व्यक्तीचा कायापलट कसं काय झाला, तर इंग्रजांना त्यांनी तळोपळो करून ठेवलं होतं आणि एका जंगलामध्ये संपूर्ण आदिवासी बांधवांना घेऊन ते स्थायी झाले होते. कोणाला ना कळता, कोणाला सापडू नये, पण इंग्रजांची खोड मोडायची, त्यांना हातरून लावायची. ते त्यावेळेसपासून त्यांच्या दृढ निश्चय होता. बालपणी सुद्धा त्यांना वयोवृद्ध लोक भेटायला यायचे की तीर कमान लपवून ठेवलेले आम्ही ते केव्हा वापरणार आहे. ते असे गोंधळात पडायचे, कोणती तीर कमान, मला का अजून तीर कमान चालवता येत नाही. म्हणजे आधीपासून त्यांना ते तिकडचे आदिवासी लोक उपजत गुण औषध जणू बाळ कडू पाजतच होते, तुम्हाला आदिवासींचा उद्धार करायचा अशा पद्धतीने. आणि मग एक दिवशी जंगलामध्ये संपूर्ण आदिवासी बांधवांना घेऊन असताना एका वयोवृद्ध आजीने माताने चहा वगैरे स्वयंपाक बनवण्यासाठी चूल पेटवली.